बघा औषध तयार केले, पंपामध्ये आता सोडायचं. भरपूर कष्ट घ्यायला लागतात औषध मारायला सुद्धा. शेतकऱ्याचं सुखाचं जीवन नाही. हाय मित्रांनो, नमस्कार. शिल्पा साळुंखे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी नवीन ब्लॉग घेऊन येते की ही ढगाळ वातावरण झालेलं आहे हे बघा, आणि ह्याच्यामुळं आमच्या ऊसाला म्हणजे असं पांढरा मावा वगैरे पडलेला आहे. त्याच्यावर आम्ही आज औषध मारणार आहोत. आम्ही कसं औषध मारतोय, आमच्या शेताची काय काय आम्ही मेहनत घेतोय ते दाखवतो तुम्हासनी, आणि ते दाखवण्यासाठीच हा नवीन ब्लॉग घेतलेला आहे. कसा वाटतंय कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, नवीन कोण माझ्या व्हिडिओवर असाल तर त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा. फलक तू, गरज तू, बरस तू, धूप में छाँव की एहसास तू. मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवते की ऊसावर आमच्या कसा रोग पडलेला आहे. म्हणजे असं पांढरा मावा पडलेला आहे त्या वातावरणामुळं, आणि त्यामुळं ऊस असा काळा पडायला लागलाय आणि खराब व्हायला लागलाय. त्याच्यामुळं लय आपलं म्हणजे ऊसाची म्हणजे खराब झालेला आहे ऊस. मग तो तुम्हाला मी दाखवते आता. बघा, हे पहा, असा मावा पडलेला आहे. हे सफेद सफेद दिसतंय ते, आणि त्याच्यामुळं ऊस खराब व्हायला लागलाय. हे असं पानावरती दिसतोय बघा मावा. त्याच्यामुळे आपण आता औषध मारून घ्यायचं आहे त्याच्यावरती. हे पहा, पूर्ण सफेद झालंय पान आहे का. मावा भरपूर पडलेला आहे ऊसाला, त्यामुळे त्याच्यावरती आपण जरा औषधाची प्रक्रिया करायची आहे. म्हणून आम्ही आज शेतावर आलोय. चला औषध मारायचं चाललंय बघा. हे आमचे कारभारी विराज पाणी देतोय त्यांना. औषधासाठी तयार करायचं चाललंय औषध. ऊसावर मारायचंय. हे आमचा आत्ता ऊस गेलेला शेत, ते पाणी लावले शेताला. आणि आमच्या त्या ऊसावर तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी मी दाखवलं की तणनाशक मारल्यामुळे पंप धुयाचं चाललाय. कारण की आता आपण ऊसावर मारायचं आहे औषध. कसा खेळ चाललाय बघा. यशराज, इकडे ते पाणी बाळा. बाळा मरल ते ऊस मरल उगावल्याला तणनाशक आहे ते पाणी. दे की बाळा त्याच्या हातात. हवा का कशी भांडणं चालले त्या. यशराज, औषध तयार करायचं चाललंय. विराज गप, विराज औषध टाकले. हे पण आमचं शेत आहे, वर घासगावात केलेलं आहे त्यात जनावरांसाठी. आणि त्याच्यावरती ऊस आहे, निम्म्यापर्यंत केले जनावरांसाठी. वातावरण बघा कसं झालंय, ढगाळ वातावरण झालंय. असं वाटतच नाही थंडीचा दिवस आहे. तर तिन्ही ऋतू संघ यायला लागले त्यामुळं आजारी पण माणसं भरपूर पडायला लागले त्या. मित्रांनो, हे बघा औषधाचं चाललंय तयारी करायची. आणि आम्ही किती जण आलोय, 4 जण आलोय. औषध ऊसाला मारून मग मावा जरा कमी आला म्हणजे जरा ऊस आमचा सुधरल. ऊसाला काय झालंय, आजार आहे, त्याला औषध द्यायचं चाललंय काय. औषध दिलं क्लिअर होणार का. डॉक्टर कोण तुम्ही. हा, ते बघा औषध तयार केले, पंपामध्ये आता सोडायचं. भरपूर कष्ट घ्यायला लागतात औषध मारायला सुद्धा. शेतकऱ्याचं सुखाचं जीवन नाही, तरी सुद्धा सरकार काय शेतकऱ्याकडे बघत नाही. एवढं कष्ट करायचं. असं वातावरण झालंय की, कारण शेतकऱ्याचं जीवन कसं आहे बघा. शेतात आल्याशिवाय पर्याय नाही. शेतात काय चाललंय काय नाही, आपल्या पिकाला काय होतंय काय नाही ते बघितल्याशिवाय त्याला पर्याय नाही.
तरी सुद्धा सरकार त्याला काय म्हणावा असा दर दिना झालाय ऊसाला. सरकारनं जरा शेतकऱ्याकडे बघितलं पाहिजे. किती काम करतोय, किती रात्रंदिवस झटतोय त्या शेतासाठी. रातचं पाणी द्यायचं, दिवसभर राबायचं. मग शेतकऱ्यासाठी सरकारनं थोडं का होईना जरा बघितलं पाहिजे, त्याची कणव आली पाहिजे सरकारला. दुसरं काय आम्हाला सांगायचं नाही. बॉटल आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही सर्व चांगले आहोत. आणि काल सांगितलं मी तुम्हाला की मला म्हणजे 3 दिवस सलांच्या बाटल्या लावायच्या होत्या, खरं ते कॅन्सल झालं. कालच 2-3 वेळा ते डोस घेतला आणि आता डॉक्टरांनी सांगितलं एक्सरा काढायला. छाती जरा गच्च असल्यामुळे एक्सरा काढायला सांगितलंय. मग एक्सरा काढायला आता आम्ही औषध झाले की जाणार आहोत. एक्सरा काढल्यानंतर तो रिपोर्ट आला की नंतर बघू काय सांगतात. ती ह्या वातावरणामुळे जास्तच म्हणजे बसू वाटत नाही. सगळीजण राहण्यात आले की एकट्याला बोर होतं. त्यांच्याबरोबर आल्या शेतामध्ये, ते लागलेत औषधाची तयारी करायला. चला बघूया कसं औषध मारतात. घरात थांबायला पण काय नाही, कारण घरात इलेक्शनचा एवढा मोठा आवाज येतोय. इलेक्शनांचं पण ती प्रचार चालू आहेत, त्या प्रचारांचा बोर होऊन जातोय कानात. ही गाडी आली की ती गाडी येते, ती गाडी आली की ती गाडी येते. इलेक्शनाचा भरपूर गोंधळ चाललाय गावाकडं. तुमच्याकडे कसा कसा चाललाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर म्हणजे मोठ्या प्रमाणात जरा जुगलबंदी चालू आहे. बघूया आता काय होतं इलेक्शनाचं. चला, आता औषध झालं घालून, आता पॅक करून त्यांच्या खांद्यावर द्यायचा. आणि फुल शर्ट घातला नाही सा, आता कापल की उसान का आणून द्या वरनं. बाळा धर पप्पांच्या खांद्यावर दे. विराज की घागर भरून इकडे या. उचल मागणं बाळा. असू दे, इथंच परत जाताना पिशवीन ती घे. पावट्याचे तुरं लागलेत फुलांचं. खरं काय करायचं, ह्या वातावरणामुळं लयच म्हणजे लयच शेतकऱ्याला मारा पडायला लागला. म्हणजे शेतीला पिकाचं लय मात्र व्हायला लागलंय. हे बघा की आता गळून पडायला लागलेत फुलं सगळी खाली. ह्या आबाळ ढगाळ वातावरण येते त्यामुळं. आहे ग विराज, हाताला लागल बाळा. यशराज, तुला सांगितलेलं कळतं का औषधाचा हात लागल तोंडा बिंडाला म्हणून? सांगितलेलं तू मध्ये मध्ये बोलू नकोस. फलक तू गरज तू बरस तू धूप में छाँव की एहसास तू जी जान तू जहां तू. हे बघा मित्रांनो, खुरपणीची हवी या पावट्याची थोडाच आहे, त्याने काढून टाकलं सगळं. ह्या उसावर औषध मारलं. औषध मारताना व्हिडिओ करू मित्रांनो, औषध मारताना व्हिडिओ करू शकले नाही कारण की मी तण काढत बसलेली, खुरपणी चालू होती त्यामुळं. आणि आता सर्वजण गेले ते शेडकडं, मी पण चालले शेडकडं. चला बघूया शेडविषयी काय चाललंय.